शिवसेना यूबीटी प्रत्याशी सौरभ विनोद घोसालकर वार्ड नंबर 7 से अपना प्रचार प्रसार डोर टू डोर कर रहे हैं। वार्ड को नई दिशा में ले जाने का वादा कर रहे हैं। अगर जीत कर आते हैं तो रोड, रास्ते, नाले के अलावा शिक्षा, अस्पताल आदि पर कार्य करने का निर्णय लिया है। सौरभ विनोद घोसालकर को मिल रहा है जनता का प्यार और आशीर्वाद। डोर टू डोर आमचा कॅम्पेन आता सुरू आहे आणि मी थोडंफार बघितलं सुद्धा आहे. प्रत्येक घरात मला एक खूप सुंदर प्रतिसाद मिळत आहे आणि जिथे-जिथे जातोय तिथे-तिथेच लोकं समोरून आपण केलेली कामं असतील, त्यांचा पाठिंबा असेल, विनोद घोसाळकर साहेबांचं नाव असेल, अभिषेकदादाचं नाव असेल, हे समोरून सांगतात आणि त्यांनी केलेली कामं तीच मला मोजून दाखवत आहेत. तर मला ते बघून खूप चांगलं वाटतंय आणि मला आपल्या विजयाची खात्री पटते. आज एक युवा पिढीच्या या नेतृत्वावरती मला भरोसा टाकल्यामुळे उद्धवजी ठाकरे असतील, आदित्यजी ठाकरे असेल, प्रथम तर मी त्यांचा धन्यवाद करतो. आज युवा पिढी असल्यामुळे गटर मीटर वॉटरच्या पलीकडे जाऊन एक सेवक म्हणून एक नवीन संकल्पना जशी आम्ही वॉर्ड क्रमांक 1 मध्ये अभिषेकदादाच्या माध्यमातून, विनोद घोसाळकरांच्या माध्यमातून इथे आणलंय. इथे आज आज आमच्या अभ्यासाप्रमाणे इथे 17 इथे गार्डन्स आहेत. ते गार्डन डेव्हलप करणं, पेट पार्क्स आणणं, इथे कुत्र्यांसाठी आणि मांजरींसाठी क्रेमेटरी उभारणं, आज युवा पिढीसाठी एक दैसे स्पोर्ट्स फाउंडेशनसारखं जे ऑलरेडी आम्ही केलेलं एक चांगलं संकुलन आहे, त्याच पद्धतीचं इथे ह्या युवा पिढीला प्रोत्साहन देणारं, त्यांच्या खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन देणारं एक काहीतरी संकल्पना करणं असेल, त्यांच्या रोजगाराचं काम करणं असेल, अशा विविध पद्धतीच्या आपण नवीन-नवीन संकल्पना इथे माझ्या नगरसेवक ह्या कारकिर्दीत मी नक्की आणणार, हे मी तुम्हाला सांगतो. 100% 2 भाऊ एकत्र आल्यामुळे आज तुम्ही बघत आहे, की आमचे इकडचे शाखा अध्यक्ष मनसेचे कैलासजी राऊत आहेत, त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते आणि आज या मुंबई शहरातला 18 वर्षापासून ज्या गोष्टीची वाट बघत असलेला एक मराठी माणूस आहे. तो हे बघत होता करून 2 बंधू, 2 ठाकरे कुटुंब कधी एकत्र येतोय आणि आज ती वाट सगळ्यांची पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही नक्की सगळे मराठी माणसं खुश आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मराठी माणूस हा ठाकरे ब्रँड मागे आणि ठाकरे कुटुंबामागे उभा राहणार आहे.